नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण अल्जेब्रा बघत होतो. त्यात आपण आज अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स पाहणार आहोत. ते कसे डिवाइड करायचे ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी नवीन बॅच आहे ती येत्या 3 नोव्हेंबर पासून आपण सुरुवात करत आहोत. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3. टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे. फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे. फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे. लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीस आहे ती 4,000 रुपये आहे, पण ती 4,000 रुपये आहे. तुम्हाला जर का एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय असतं? डिव्हिजन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे आपल्याला आता शिकायचं आहे. यामध्ये आपल्याला मल्टिप्लाय करायचे 2 एक्सप्रेशन. जसं बघा इथे काय दिलेलं आहे. 7 × 8 जसं आपण करतो 56. ओके. तर जसं आपल्याला गिवन मध्ये आहे की 56 डिवायडेड बाय 8 त्याचं काय होतं 7. ओके. आणि 56 डिवाइड बाय 7 याचं काय होतं 8. हेच आपल्याला आता काय करायचं, सिमिलरली आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये हे करायचं आहे डिव्हिजन. हे जसं आपण नॉर्मल डिव्हिजन करतो तसं अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं डिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला दिलेलं आहे 2x² इंटू 3x² इज इक्वल टू 6x³ ओके. देअरफॉर आपल्याला काय करायचं आहे, 6x³ डिवायडेड बाय 2x इज इक्वल टू 3x². दोन दोनला 6ने हे केलं तर 3 आणि याचा 3 मधून 1 गेलं की 2, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 3x² आहे. ठीक आहे. त्यानंतर 6x³ डिवायडेड बाय 3x² याचा काय येणार आहे 3 × 6 आणि याचा मधला 1 है ना. 2x हे जे आहे ते आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 5x x+4 याचं काय येईल 5x² प्लस 20x हे काय येणार आहे, हे आपलं एक्सप्रेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर 5x² प्लस 20x डिवायडेड बाय 5x. आता हे कसं करायचं बघा. 5x कटला म्हणजे x आहे प्लस 4, 5×4 = 20 म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे x+4 येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 5x² प्लस 20x डिवायडेड बाय x+4 याचं कसं करणार मग. x² कट झाला नंतर म्हणजे 5 कॉमन येईल आणि आपलं उत्तर काय येणार आहे 5x येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं डिव्हिजन करतो. हे जे टर्म्स आहेत त्याच्यानुसार आपण काय करतो, कट करत जातो आणि त्याला डिव्हिजन करत जातो. हे एक नॉर्मल पद्धतीचं डिव्हिजन आहे जे आपण करतो आहोत. तर डिव्हिजन ऑफ मोनोमियल बाय अनादर मोनो, हे काय झालं मोनोमियल झालं. ठीक आहे. हे एक टर्म जी आहे ही मोनोमियल आहे, त्याला आपण काय करतोय अनादर मोनोमियलनी काय करतोय डिवाइड. ठीक आहे. बघा, द डिव्हिजन ऑफ मोनोमियल बाय अनादर मोनोमियल हे बघून घेऊया एकदा. कन्सिडर, आता आपण एक कन्सिडर करूया की आपल्याकडे 6x³ आहे डिवायडेड बाय 2x. ठीक आहे. तर आपण याला कसं करू शकतो, 2x ला आधी आपण हे करून घेऊ, त्याचे पार्ट पाडून घेऊ. 2 × x असं लिहितो आपण. 6x³ ला काय लिहितो 2 × 3 × x × x अशा पद्धतीने करतो. ठीक आहे. त्यानंतर 2x इथे काय झाला कॉमन झाला. ओके. 2x इथे आपण काढून घेऊ, तो कॉमन झालेला आहे. त्यानंतर उरलेलं काय आहे मग 2 × x, उरलेलं काय आहे 3 × x × x हे उरलेलं आहे. म्हणजे काय 2x × 3x² हे काय आहे, हे याचं काय आहे एक्सपान्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर 6x³ डिवायडेड बाय 2x इज इक्वल टू, बघा किती येणार x² आणि हे 3x म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 3x² येणार असणार. Therefore, a shorter way to despite cancellation of common factor is as we do division of numbers. आपण काय करतो, आपल्याला शॉर्टकट हवं असेल त्यामुळे आपण काय करतो डिव्हिजन ऑफ नंबर करतो. ठीक आहे. ते बघून घेऊया. जसं बघा आता काय करायचं आहे, आपण 777 आहे
याला 7 ने भागायचं तर आपण सरळ उत्तर काढतो है ना. 7 × 11 / 7 असं करत बसतो का नाही. 11 सरळ आपल्याला उत्तर येतं 11 येतं. ठीक आहे, तशाच पद्धतीने आपण करणार आहोत. हा, आता इथे काय दिलेलं आहे, 6x³ / 2x. तर 6x³ लिहून घ्या, दरफोर 2x लिहून घ्या. त्यानंतर आपण काय, 2 × x / 2 x हे दोन कटले, एक्स कटला, तो सरळ आपलं उत्तर काय येणार आहे, 3x² असणार आहे. तर याचं आपण काय केलं, फॅक्टराइज केलं, एक्सपान्शन केलं आणि पटकन आपण उत्तर काढलेलं आहे. तर एकंदरीत ही काय आहे, शॉर्टकट मेथड आहे तुमचा आन्सर काढण्यासाठी. ठीक आहे. चला तर हे ट्राय करा. x4 / 10x². कसं करणार, याचं एक्सपान्शन करा. -2 2 × 5 × x × x × x × x. ठीक आहे, 10x काय आहे, त्याचं आहे 2 × 5 × x × x. आपण काय केलं, एक्सपान्शन केलेलं आहे त्याचं. ठीक आहे, त्यानंतर सरळ बघा, -2 × 2 × 5 हे लिहून घेऊ सरळ आपण, 4 वेळा x. ओके, 2 × 5 × x × x. तर 2 कटला, 2 5 कटले, हे सगळं कटलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे, -2x². काय आपलं उत्तर असणार आहे. तर यांनी काय म्हटलेलं आहे, जेव्हा आपण एखाद्या एक्सप्रेशन्सचे अशा टाईप आपण सिम्पल फॉर्म करतो, त्याला फुल फॉर्म करतो, तेव्हा आपण आपलं उत्तर काय येतं, सहज येतो आपलं उत्तर. आणि आपल्याला मॅथ्स मध्ये काय हवं असतं, एक शॉर्टर वे हवा असतो आपलं उत्तर काढण्यासाठी. ओके, चला पुन्हा एक क्वेश्चन करून बघा. हा, 7x²y²z² / 14xyz. ठीक आहे, तर याचं एक्सपान्शन करा. 7 × x × x × y × y × z × z. ओके, त्यानंतर 7 × 2 × x × y × z. 7 7 कटला, x कटला, y कटला आणि z कटला. मग काय उरलेलं आहे, x × y × z उरलेला आहे, × 2 म्हणजे 2xyz जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. 1/2 पण, तर वर 2 नाही आहे, वर 1 आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 1/2 xyz असणार. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, शॉर्टर वेनी आपलं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे काय झालं, मोनोमियल्स घेऊन आपण जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन करतो हे या पद्धतीने करतो. ठीक आहे, 1/2 xyz आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, 24x² z³ / 6y z². 6 × 3 × x × y y × z × z. त्यानंतर 6 × y × z × z. 6 कट झालं, y कट झाले, दोन्ही z कट झाले. ठीक आहे, काय उरलं, 3 × x × y × z, म्हणजे 3xyz आपलं उत्तर आलेलं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण ते आन्सर काढतो. ते 4 आहे. चलिए आपलं उत्तर काय आहे, 4xyz. ठीक आहे, 624. येस, इथं पण नॉर्मल आपल्याला सांगितलं आहे, 624 जे आहे है ना, ते सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण उत्तर काढलं. चला हे काढा, a²b4c6 / 7 a²b²c. आपण असं साधं सरळ पण काढू शकतो, 63 9. ठीक आहे, त्यानंतर a²चा कट झालं, त्यामधल्या 4 मधून 2 गेले, तर b2 आणि हे 3 c3, म्हणजे आपलं सरळ आपण उत्तर काढू शकतो, 9b²c³ हे काय आहे आपलं उत्तर असणार आहे. तरी पण आता आपल्याला एक्सपान्शन करायसाठी करावं लागणार आहे. 63 7 × a × a × b × b × b × c × c, c × c 6 वेळा c. ठीक आहे, डिवायडेड बाय 7 × a × a × b × b × c × c × c. ते 3c कटले,
दोन बी कटले, दोन ए कटले, सेवन सेवन. त्यामुळे सगळं सरळ आपलं उत्तर काय असणार आहे? 9 20. 9, एक 9b² CQ हे काय आपलं उत्तर असणार. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढायचं आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मध्ये. याचे सुद्धा दोन तीन पार्ट असणार आहे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे. पॉलिनॉमियल सोबत अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि कंटिन्युएट पॉलिनॉमियल प्लस पॉलिनॉमियल हे सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. 3 नोव्हेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल, जर का तुम्हाला एमसीए साठी छान कॉलेज हवं असेल, तर नक्की तुम्ही एनरोल करा आणि आत्ताच अभ्यासाला लागा. ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करा किंवा मग मोबाईल. थँक्यू.